Good morning. My name is Professor Harshada. I am going to teach you the CS1 topic or the CS1 subject. Now, your previous one teacher, which is the Patak sir, already completed your first chapter, which is the number system. Now, we just take one revision of this chapter. I also tell you the shortcut keys regarding this chapter, so that tricks you can help आपको मीन्स हेल्प हो जाएगा आपको उसके ट्रिक से की जेणेकरून तुम्हाला ते इझिली सॉल्व करता येईल एक्झाम्पल वॉट एवर जे काय गिवन असेल दॅट रिगार्डिंग. ठीक आहे. नाउ सी हियर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय नंबर सिस्टम. द नंबर सिस्टम मीन्स व्हॉट पर्टिक्युलर numbers or the 0 1 and the symbolic form. These type of example comes under a number system. So here number system contains particular types, or it contains some types. So what are they? The first is what? Binary. The second one is what? Octal. And the third one is a decimal, and last one is a hexadecimal. So these are the types of your number system. ठीक आहे. सो नेक्स्ट वन देखा, ह्याच्यातलं सगळ्यात फर्स्ट वन जे आहे दॅट इज द बायनरी नंबर सिस्टीम. द फर्स्ट वन इज वॉट? बायनरी नंबर सिस्टीम. हियर ऑल ऑफ यू सी, बाय मीन्स वॉट? बाय मीन्स वॉट? टू. By means what? 2. So that's why the binary number system contains two input. The first one is a 0 and the second one is a 1. So the binary number contains how many inputs? Two inputs. The first one is a 0 and the second one is a 1. So here you can also see, suppose आपका जो लैम्प है, ठीक है ना, so lamp contains two part. First one is a off और the second one is a on. ठीक है ना. मीन्स इनको जो रहते हैं दैट दिस टू कंसेप्ट इज टोटली डिपेंड ऑन योर स्विच. तो स्विच कैसे होता है? मे बी ऑफ और ऑन द ऑन. वेन वी सेड द लैम्प इज ऑन, दैट मीन्स वॉट? द वैल्यू इज सेट. Why value is set? Because particular amount of current that flow from that lamp. So that's why when we say on, that time the binary number is comes a or the it will it's set to the 1. Or off means what? या इथून कोणती व्हॅल्यू पास होते का तुमचा, किंवा करंट फ्लो होतो का सर्किटमधून? नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो? 0. म्हणजेच काय म्हणतो आपण? रिसेट. सो इथं अजून एक तुम्हाला शब्द कळाला. काय आहे तो? सॉरी, इथं तुम्हाला अजून एक शब्द कळाला की ऑफ म्हणजे काय? 0. म्हणजेच काय? हे काय असतं? इट्स ए फॉल्स स्टेटमेंट. काय असतं? फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे ना. म्हणजे अजून एक काय म्हणू शकतो आपण ह्याला? रिसेट. ठीक आहे ना. रिसेट म्हणजेच काय? 0 म्हणजेच काय? ऑफ म्हणजेच काय? फॉल्स. ठीक आहे ना. सो दिस कन्सेप्ट रिगार्डिंग युअर स्विच, लॉजिक और द बायनरी नंबर. नाउ नेक्स्ट, सपोज वेन वी से on, that time the value is set to the 1 or it's a true condition. So this true or false, this concept comes under your logic system. कहाँ से आते हैं ये? लॉजिक सिस्टम में इंक्लूड होते हैं दिस टू कंसेप्ट. ठीक है ना. अभी यहाँ पे मैं फिर से लिख के देती हूँ आपको. देखो, ऑन और ऑफ, दिस टू कंसेप्ट इज रिलेटेड टू योर स्विच. ठीक है. द सेकेंड वन 0 and 1, these related to your binary. नेक्स्ट वन देखो, अगेन ट्रू एंड फॉल्स, दिस रिलेटेड टू योर लॉजिक. ठीक है. नेक्स्ट देखो, रीसेट and set. These are the logic और द कंसेप्ट, नंबर कंसेप्ट जो सर्किट पे रहता है. किस पे रहता है? सर्किट की वैल्यू सेट है या रिसेट है, तो ये यहाँ से पता चलता है. नेक्स्ट देखो, अभी बाइनरी मतलब क्या मैंने बताया आपको? बाइनरी मतलब बाय. बाइनरी मतलब क्या? बाय मीन्स व्हाट? इट कंटेन्स बेस इज 2. नेक्स्ट वन इज अ ऑक्टल नंबर सिस्टम. तो ऑक्ट मीन्स व्हाट? 8. ठीक है ना. जो ऑक्टोपस रहता है
त्याच्याशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. ऑक्ट म्हणजे काय असतं, 8 असतं. नेक्स्ट डेसिमल. डेसिमलमध्ये डेसी म्हणजे काय तुमचं 10, त्याच्यानंतर हेक्साडेसिमल म्हणजे काय 16. सो हे जे वर्ड आहेत 2, 8, 10, 16 हे सगळे मी काय म्हणते, ह्याला काय म्हणतात, बेस म्हणतात. काय म्हणतात त्याला, बेस. म्हणजेच काय, रॅडिक्स. म्हणजेच काय, रॅडिक्स. ठीक आहे ना, की हे रॅडिक्स काय करतं ना, की तुमचा एक्झॅक्टली कोणता बेस आहे किंवा कोणती नंबर सिस्टीम आहे ते आपण कशावरून ओळखतो, त्याच्या बेसवरून. म्हणजेच कशावरून, रॅडिक्सवरून. ठीक आहे ना. आता बघा, जेव्हा पण आपण कधी बीट जेव्हा स्टार्ट करतो, तुम्हाला ऑलरेडी सरांनी शिकवलं असेल, जे काय बीट असतात. ठीक आहे ना. आता बघा 4 निबल. ठीक आहे ना. 4 निबल इक्वल्स टू हाऊ मेनी बीट, 8 बीट. और 8 बीट मीन्स हाऊ मेनी बाईट, 1 बाईट. हे तुम्हाला ऑलरेडी सरांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे बीट असतात, म्हणजे 4 निबल असतात किंवा 8 बीट असतात, तर ह्याची जी स्टार्टिंग ऑलवेज LSB पासून होत असते. कशापासून, LSB. द LSB स्टँड्स फॉर लिस्ट सिग्निफिकंट बीट. ते नेहमी कुठून स्टार्ट होतो, 0th पोझिशन. मी इथं तुम्हाला लिहून दिले बघा, ऑलवेज स्टार्ट विथ द रेंज फ्रॉम द 0. बघा का मी हे लिहून दिलं, बिकॉज बायनरीची रेंज किती आहे, इट कंटेन्स 2 इनपुट, 0 अँड 1. ठीक आहे. नेक्स्ट वन, ऑक्टल कंटेन्स मीन्स वॉट, एंड. सो द नंबर इज स्टार्टिंग और द बीट इज स्टार्टिंग फ्रॉम 0 to 7. ठीक आहे ना. नेक्स्ट वन, द डेसिमल. डेसिमल नंबर मीन्स वॉट, 10. मीन्स द रेंज ऑफ दॅट डेसिमल नंबर इज वॉट, 0 to 9. सो हे जे 0 मी सारखं म्हणते ते कुठून स्टार्ट होतं, 0th बीटपासून इनिशियली. मग ते कुठून असतं, LSB टू MSB, लिस्ट सिग्निफिकंट बीट टू मोस्ट सिग्निफिकंट बीट, MSB. ठीक आहे ना. त्याला काय म्हणतात, MSB. आता ह्याच्यामध्ये LSB बीट कोणतं झालं, 0, आणि MSB बीट कोण झालं, 9. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, 16 म्हणजे काय, हेक्साडेसिमल. तर ह्याचं कसं होणार, 0 to 15 नंबर, 0 to 15. हे टोटल किती झाले तुमचे, 16. सो हे सगळं मी इथं कवरअप करून दिलेलं आहे तुम्हाला. नेक्स्ट वन, हे जे आहेत बाईट, ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे, नोट लक्षात ठेवायची. नेक्स्ट वन तुम्ही शिकले असं सरांकडनं की एक्झॅक्टली कसं काउंट करायचं. म्हणजे जे मी आत्ता म्हटलं तुम्हाला की मला पॉवर द्यायची, तर ती कशी पॉवर द्यायची ते आपण पाहूयात. बघा इथं मी एक नंबर घेतला आहे, 6, 5, 3, 1. आता हा जो आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द LSB. LSB टू कुठं जायचं असतं तुमचं नेहमी, MSB. जे तुम्ही काही ऑपरेशन करसाल नंबर सिस्टीममध्ये, ते नेहमी राईट टू लेफ्टच असतात. कुठं असतात, राईट टू लेफ्ट. मग राईट साईडला नेहमी काय असतो, LSB, आणि लेफ्ट साईडला काय असतो, नेहमी MSB. आणि LSB स्टँड्स फॉर लीस्ट सिग्निफिकंट बीट अँड द MSB स्टँड्स फॉर मोस्ट सिग्निफिकंट बीट. सो नाऊ see the example again. I write here again 5, 3, 1. Now we see the exact position or how to give from this position the power. ठीक आहे ना. तर पॉवर कशी द्यायची ते आपण पाहूया. नेक्स्ट, हा जो 1 आहे हा कोणत्या प्लेसला आहे बाळांनो, युनिट प्लेस. कोणत्या प्लेसला आहे, युनिट प्लेस. त्याच्यामुळं त्याची जी पॉवर आहे किंवा त्याचा जो मल्टिप्लायर आहे तो कसा असेल, त्या बेसवर डिपेंड असतो. सपोज आता हा नंबर किती घेतलेत मी, 6, 5, 3, 1. मे बी हा ऑक्टलमध्ये पण येऊ शकतो आणि डेसिमल नंबरमध्ये पण येऊ शकतो. सपोज मी डेसिमल नंबरचं घेतलं. आता इथं मी पॉवर काय देणार, हा कोणत्या बेसला आहे, 0. युनिट म्हणजे काय, 0th पॉवर आली. कारण की LSB जो बीट असतो तो नेहमी युनिट प्लेसला असतो आणि त्याची जी पॉवर असते ती असते 0. ठीक आहे. आता नेक्स्ट वन बघा, 3 आहे. नेक्स्ट थर्ड म्हणजे कितव्या प्लेसला आहे, 10th म्हणजे बघा 1 आणि 2, 0 आलं. मग ह्याचं मल्टिप्लायर कसं होणार, 10⁻1. किती होणार, 10⁻1. कारण की 0चं काउंट किती, इथं 1च आहे, त्यामुळे इथे किती आलं, 10⁻1. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आलं, 5, 3, 1. हा झाला आपला 10 आलं तुमचं 10⁻0, 3 आलं तुमचं 10⁻1. आता 5th नंबर कितव्या प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 कितव्या प्लेसला आहे, 1000 प्लेसला आहे. ठीक आहे. कोणत्या प्लेसला आहे, सॉरी कोणत्या प्लेसला आहे, 1000 प्लेसला आहे. ठीक आहे. मग आता 5thला कसं बघा, किती 0 आहे तिथं, 2, म्हणजे किती होणार, 10⁻2. नेक्स्ट इथं किती आहे, 10, म्हणजे हा किती होणार, 10⁻3. असे कॅल्क्युलेट जायचे. नेक्स्ट जर तुमचे वाढत गेले, 6च्या पुढं पण जर 7 असता किंवा कोणता पण वॉट एव्हर नंबर असता, तर तो किती आला असता, 10⁻4 प्लेसला. म्हणजे असे तुमचे इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे.
ते मी ऑलरेडी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की एक्झॅक्टली तुम्ही पॉवर कशी द्यायची. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे ते आहे आपण बघू रिव्हिजन, की तुम्ही जे बायनरी नंबर आहेत तुमचे, आता नंबर सिस्टीम कोणत्या कोणत्या पाहिलं तुम्ही, ऑक्टल, नेक्स्ट बायनरी, त्याच्यानंतर डेसिमल नंबर सिस्टीम पाहिली आणि हेक्साडेसिमल नंबर पाहिली. तर ह्यांचे जे नंबर आहेत ते तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत, बायनरी फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे ना. तर ते कसे करायचे त्याची एक सोपी आणि साधी ट्रिक आहे. जेव्हा तुम्हाला ऑक्टल नंबर दिलेला असेल, कोणता नंबर, ऑक्टल, तर हा किती बाळांनो बिट कन्सिडर करतो, 3 बिट. 3 बिट म्हणजे किती, असं असं कन्सिडर होतं किंवा मग असे असे नंबर येतात, ह्याला म्हणतो आपण 3 बिट. तर हा ऑक्टल जो आहे तो किती बिट ॲक्वायर करतो, 3 बिट ॲक्वायर करतो. मग आता हा जो नंबर आहे ते कसे कॅल्क्युलेट करायचं त्याचं शॉर्टकट मी सांगते. आता बघा किती बिट आहेत, 3 बिट आहेत. ठीक आहे. आता मला सांगा जी रेंज काढायची तुम्हाला 1, त्याच्यानंतर पॉवर कसे होणार पुढं 2, ह्याच्या पुढं काय असतं 4. ठीक आहे ना. म्हणजे 2 पॉवरला जा, 2 म्हणजे काय, एनिथिंग रेस टू 0 इज वॉट 1. नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही सेकंड घेसाल 2 म्हणजे हा कितवा प्लेसला आला, युनिट प्लेसला, त्याच्यामुळे ह्याचं काय आलं 1. हा किती पोझिशनला आहे, सेकंड, म्हणून काय आले ह्याची पॉवर 2. ह्याची काय आली 6. वाढवत जा असे पुढं पुढं. ह्याच्या पुढं काय येणार मग आता 8. 4च्या नंतरनं काय आलं 8. 8च्या नंतरनं काय येणार मग तुमचं 16. 16 नंतरनं काय येणार 32. म्हणजे 2 काय केले तुम्ही, वाढत गेले. आता माझे बीट किती आहेत ऑक्टलमध्ये माझे बीट किती आहेत 3. त्याच्यामुळे मला किती लागणार इथं फक्त 4, 2, 1. बघा ही रेंज लक्षात ठेवायची. 4, 2, 1. आता मला बायनरी नंबर काढायचा आहे सपोज 5चा. कितीचा काढायचा आहे, 5 ऑक्टल नंबर जो आहे 5 त्याचा बायनरी नंबर काढायचा. ह्याच्यामध्ये शोधायचं ह्या 3 बिटमध्ये कोणाची ॲडिशन 5 येते. बघा 4 आणि 1. 4 + 1 म्हणजे किती झाले 5. मग हे बिट काय झाले तुमचे सेट. मग आपण ज्यावेळेस सेट म्हणतो त्यावेळेस काय लिहितो इथं 1. आणि जे होत नाही म्हणजे जे ह्या 3पैकी जो बिट यूज होत नाही त्याला काय आपण म्हणतो रिसेट. म्हणजेच काय लिहितो आपण 0. तर हा तुमचा काय झाला बायनरी नंबर ऑफ दिस 5 नंबर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून बघा वाटलंच तर एक्झाम्पल. सपोज मला काढायचं आहे किती 6चा बायनरी नंबर काढायचा आहे. तर कसं आहे रेंज येणार तुमची, ऑक्टल जर असेल तर 3च बिट धरायचे. मी परत तेच रिपीट करते आहे. तर 3 बिट घेतले तुम्ही इथं. मग आता ह्यांची ॲडिशन करा 4 + 2 म्हणजे किती झाले बाळांनो 6. मग 1 काय झालं तुमचा, 4 काय झालं तुमचा सेट म्हणजे काय आली व्हॅल्यू 1. इथं 2 काय झालं तुमचा सेट म्हणजे काय आली व्हॅल्यू 1. 1 काय झालं तुमचा रिसेट आहे का हा सेट ॲडिशनमध्ये आहे का प्रेझेंट नाही. त्यामुळे मी काय लिहिणार इथं 0. मग सो दिस इज युअर बायनरी नंबर ऑफ 6. ठीक आहे. एवढं साधं सोपं आहे. हे असं लक्षात ठेवायचे बायनरी नंबर पाठ करत बसायचे नाही, फक्त ह्या रेंज पाठ ठेवायच्या. ऑक्टलला 4, 2, 1 त्याच्यावरून तुम्ही बायनरी नंबर काढायचा. आता तुम्ही म्हणसाल की मॅम सपोज हेक्साडेसिमल किंवा डेसिमल नंबर आले किंवा BCD नंबर आले तर काय करायचं. बघा BCD नंबरची रेंज काय रे बाळांनो आपली 0 to 9. सेम डेसिमल नंबरची पण काय आहे 0 to 9. आणि हेक्साडेसिमलची नंबर सिस्टीमचं काय आहे 0 to F. ठीक आहे ना. म्हणजेच काय 15. हे तुम्हाला ऑलरेडी सरांनी सांगितलेलं आहे की ज्या 9 अबाऊ नंबर असतात, ठीक आहे ना, 9पेक्षा मोठे जे नंबर असतात ते किती डिजिट नव्हतात 2 डिजिट 1 0 1 1 1 2 1 3 म्हणजे 11 12 10 13. मग हे तुम्हाला सिंगल बीटमध्येच रिप्रेझेंट होतात. आता इथं किती आले डबल बीट आले म्हणजेच काय झालं, काय आलं इथं 1 0 1 1 1 2 1 3. ठीक आहे ना. असं आलं. इथे जागा नाही पुरली म्हणून परत लिहिते मी. काय आलं असे आले. मग इथं बघा हा 1 काय राहतो तुमचं सेम कॉन्स्टंट. मग ह्याच्यामध्ये 2 बिटचे रिप्रेझेंट आहे. हा इथे बघा 8 बिटचाच एक नंबर आहे. 0 1 0 1 2 3 4 5 हे वेगळे आणि हा 1 1 हा काय झाला हा बीट वेगळा झाला. मग ह्याच्यामध्ये आस्की व्हॅल्यूमध्ये हे जे नंबर आहे होल हे कन्वर्ट केले जातात आस्की व्हॅल्यूमध्ये. मग एला त्यांनी काय दिलं ए नंबर दिला, 10ला काय दिलं त्यांनी B, 12ला काय दिलं त्यांनी C, 13ला काय दिलं त्यांनी D, 14ला काय दिलं त्यांनी E आणि 15ला काय रिप्रेझेंट केलं F. सो दीज आर द आस्की व्हॅल्यू. ठीक आहे. आता बघा मला नंबर कोणता कॅल्क्युलेट करायचा आहे सपोज 14 नंबर. ठीक आहे ना. 14 म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला D, तो करायचा आहे कॅल्क्युलेट. मग कसं करणार तुम्ही 8 4 2 1. आता बघा बाळांनो मग अशी तुम्ही म्हणसाल की मॅडम तुम्ही 3 बीटच घेतले होते ऑक्टलला का, तर ऑक्टलची रेंज किती असते आपली 0 to 7. मग त्याच्यामध्ये किती बीट आहेत 3. आता
काय झालं, बी सी डी नंबर, हेक्साडेसिमल नंबर आणि जे डेसिमल नंबर आहे त्याच्यामध्ये किती बीट येतात, 4 बीट येतात. किती बीट येतात, 4 बीट. त्याच्यामुळं माझी ही रेंज काय झाली, वाढली. 4च्या पुढं काय आलं, मग तुमची पॉवर अजून एक मी वाढवा आणि त्याचं काय होणार, मग 8 येणार. ठीक आहे, म्हणून मी इथं काय घेतलं, 8 4 2 1. हा शॉर्टकट आहे, हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा, बाकी काही करू नका. आता 14 नंबर, ह्या नंबरपैकी कशाची ॲडिशन आल्यावर कोणत्या नंबरचे ॲडिशन केल्यावर 14 नंबर येऊ शकतो बघा. 8 + 4 8 आणि 4 12 आणि 2 किती झाले, 14. म्हणजे कोण सेट झालं इथं, कोण झालं 14च्या ह्याला सेट, 8 4 2, हे एक सेट झालं, हे एक सेट झालं, हे एक सेट झालं. 0 सेट झाला का, नाही, मग त्याला काय लिहिणार मी, 1 सेट झाला का, नाही, त्याला काय लिहिणार, 0. मग हा तुमचा काय झाला, बायनरी नंबर ऑफ युअर 14. हा काय झाला तुमचा बायनरी नंबर ऑफ युअर 14. अजून एक कॅल्क्युलेट करून दाखवते. सपोज मला काढायचं आहे 10. तर 10 कसं काढणार तुम्ही, 8 4 2 1. 8 आणि 2 10 आलं, 8 सेट झाला आणि 2 सेट झाला, बाकीचे काय झाले, रिसेट झाला. हा बायनरी नंबर काय झाला तुमचा, बायनरी नंबर ऑफ 10. ठीक आहे, हे शॉर्टकट लक्षात ठेवा. नेक्स्ट जे बघणार आहोत आपण आस्की व्हॅल्यू, जे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेनेशन मगाशी केलं. आस्की व्हॅल्यू कशाला असतात का, तर इथं मी दिलं आहे जी रेंज असते तुमची, ठीक आहे ना. 0 ह्याच्यामध्ये वेगळा बीट कन्सिडर करतो आणि 1 हा वेगळा बीट कन्सिडर करतो. त्यामुळे ह्याला काय देतात, आस्की व्हॅल्यू देतात. काय देतात त्याला, आस्की व्हॅल्यू. म्हणजेच 10ला A, 11ला B, Cला 12, Dला 13, Eला 14 आणि Fला 15. ठीक आहे, नेक्स्ट वन बघा, बायनरी नंबर, BCD कोड. BCD म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमल. हे कशासाठी यूज करतात, जे डेसिमल नंबर ॲज अ स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्हाला रिप्रेझेंट करायची असती. बीट म्हणजे काय, आता बघा हा 0 0 0 0 हे वेगवेगळे बायनरी नंबर आहेत, ह्यांचं एक स्ट्रिंग बनवायची तुम्हाला. मग ही जी स्ट्रिंग असते ना त्याला म्हणतात BCD, म्हणून याला नाव दिलं जातं बायनरी कोडेड डेसिमल. आता डेसिमल का म्हणतात, कारण की हा जो नंबर आहे तो जास्त आहे, 9पेक्षा काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, किंवा 9 म्हणजे 7पेक्षा पण काय जास्त आहे, त्याच्यामुळं ह्याला काय म्हणतात, डेसिमल. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, आपले आहेत कन्वर्जन. तुम्ही शिकले, ठीक आहे ना, कोणते बघितलं, बायनरी बघितला, ऑक्टल नंबर सिस्टीम बघितली, डेसिमल नंबर सिस्टीम बघितली आणि हेक्साडेसिमल नंबर बघितलं. ठीक आहे, ह्या सगळे काय तुमचे नंबर सिस्टीम आहेत. इथे मी शॉर्टकट लिहिते. आता ह्यांचे काय बघायचे आहेत, कन्वर्जन्स बघायचे आहेत. असे टोटल किती कन्वर्जन आहे तुम्हाला सरांनी ऑलरेडी शिकवलेत, 12. सोपी आणि साधे सरळ ट्रिक सांगते, तेवढे फक्त लक्षात ठेवा. आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला इथं लिहिलं आहे बायनरी टू डेसिमल, बायनरी टू आणि डेसिमल टू बायनरी, हे जे कन्वर्जन करायचं असेल तर ह्याच्यामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायचा. जेव्हा 10 हा कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे डेसिमल नंबर हा कॅल्क्युलेट करायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला कोणती मेथड यूज करायची, मल्टिप्लायर मेथड करायची. आणि त्या मल्टिप्लायरमध्ये जो गिवन असतो ना, जो काय असतो गिवन, तर तो यूज करतात ह्याच्यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये, ॲज अ मल्टिप्लायर म्हणून यूज करतात. इथं मी लिहून दिलेलं आहे, बायनरी टू डेसिमल जर यूज करायचं असेल, म्हणजे कोणतं पण कन्वर्जन असू द्या, एक साधं सिम्पल सांगते, खूप कॉम्प्लिकेटेड नाही सांगत. जेव्हा एनी नंबर सिस्टीम इज कन्वर्टेड इंटू युअर डेसिमल नंबर सिस्टीम, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, डेसिमल नंबर कॅल्क्युलेट करायचा, तेव्हा कोणती मेथड यूज करणार, साधं सोपं लक्षात ठेवायचं, मल्टिप्लायर. आणि ज्यामधून म्हणजे जो दिलेला आहे गिवन बेस, त्याने फक्त काय करायचं, मल्टिप्लाय. आता समजा तुम्हाला असं सांगितलं बायनरी टू डेसिमल मल्टिप्लाय करायचं, तर कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 2ने. सपोज तुम्हाला असं सांगितलं हेक्साडेसिमलचा नंबर आहे तो कन्वर्ट करा डेसिमलमध्ये, मग कशाने करणार तुम्ही, 16ने. आणि सपोज असं सांगितलं ऑक्टल टू डेसिमल नंबर कन्वर्ट करा, त्यावेळेस कशाने करणार, 8ने. आहे का नाही साधं सोपं. फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला डेसिमल नंबर कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे तो काढायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लायर मेथड यूज करायची. आणि जो बेस दिला आहे त्या बेसनी त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे गिवन बेसनी काय करायचं, मल्टिप्लाय. बघा इथं मी तेच लिहिलेलं आहे, दिसलं, बायनरी टू डेसिमलला, हेक्साडेसिमल टू डेसिमलला आणि ऑक्टल टू डेसिमलला. एवढं साधं लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट, आता सपोज तुम्हाला दिला आहे डेसिमल नंबर आणि त्याच्यामधून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे दुसरं, म्हणजेच काय, बायनरी नंबर किंवा मग हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम किंवा मग डेसिमल नंबर सिस्टीम. अशा वेळेस तुम्ही काय यूज करता, डिव्हिजन. म्हणजेच काय,
डिवायझर मेथड यूज करतात, डबल डॅबल मेथड यूज करतात. कोणती? डबल डॅबल मेथडमध्ये. ठीक आहे ना. आता 10ने तर डिवाईड करू शकता का? नाही. मग कॉमन सेन्स आहे. मग ह्याच्या वेळेस काय करायचं ना, जो आपल्याला काढायचा आहे, जो कॅल्क्युलेट करायचा आहे बेस, त्याने काय करायचं, फक्त तुम्हाला डिवाईड करायचं. काय करायचं? त्यांनी डिवाईड करायचं. एवढं इझी आणि सोपं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता डेसिमल 2 मला करायचं आहे हेक्झा. तर मला काय कळलं? डेसिमल गिवन दिलेलं आहे, काढायचं आहे कोण? हेक्झा. मग कोणती यूज करणार? डबल डॅबल. ह्याच्यामध्ये काय काढायचं आहे? हेक्झा काढायचे. म्हणजे किती? 16. म्हणजे मला 16ने डबल डॅबल मेथड यूज करायची आहे. एवढं सोपं लक्षात ठेवा. झाले इथं तुमचे 6. इथं तुमचे किती संपले? 6 कन्वर्जन. 2च लक्षात ठेवायचं, बाकी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट पार्ट is related to your binary number. Means what? Suppose you have to give the binary number and from that binary number you have to calculate the another number system. ठीक आहे. सपोज बायनरी नंबर दिला आहे तुम्हाला. फ्रॉम दॅट बायनरी नंबर यू हॅव टू कॅल्क्युलेट द हेक्साडेसिमल नंबर. ॲट दॅट टाईम व्हॉट हॅपन? द हेक्साडेसिमल कंटेंट्स हाऊ मेनी बिट? 4 बिटचा एक ग्रुप असतो. मग त्यावेळेस काय लक्षात ठेवणार तुम्ही? 4चा मला ग्रुप बनवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला सपोज हेक्साडेसिमल नंबर दिले आणि त्याच्यावरून तुम्हाला बायनरी काढायचे, तर काय अवघड आहे याच्यामध्ये? सेम, डायरेक्ट त्या नंबरचा बायनरी नंबर कन्वर्ट करायचा. नेक्स्ट काय ह्याच्यामध्ये? ऑक्टल टू बायनरी. ह्याच्यामध्ये पण सेम, डायरेक्ट बायनरी नंबर लिहायचा. आणि बायनरी टू ऑक्टल ह्याच्यामध्ये काय करायचं? तुम्हाला 3 बिटचा एक ग्रुप बनवायचा बायनरीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेटेड म्हणजे कुठे येणार? फक्त तुम्हाला हेक्झा टू ऑक्टल आणि ऑक्टल टू हेक्झा. म्हणजे कसं ना, हेक्झामध्ये किती ग्रुप असतो रे? 4 ग्रुप. कशामध्ये कन्वर्ट करायचा तो? ऑक्टलमध्ये. मग ऑक्टलला किती असतात? 3. मग ह्याच्यामध्ये फक्त काय येतं? 0 पॅडिंग मेथड येते. कोणती ती? 0 पॅडिंग. म्हणजे जेवढे कमी पडतात तेवढे बीट आपण काय करतो? ॲड करतो. एवढं सोपं आहे. आता उलटं जा. ऑक्टल टू काय करायचं तुम्हाला? हेक्साडेसिमल काढायचं. तर ऑक्टलची रेंज किती असतात? 3चा ग्रुप असतो. तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे मला? 4मध्ये. मग काय यूज करणार? 0 पॅडिंग. म्हणजे हा कितीचा ग्रुप बनवणार? 4चा. म्हणजे किती नंबर मिळणार तुम्हाला? हेक्साडेसिमल. इतकं साधं सोपं लक्षात ठेवा, जास्त कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय लक्षात ठेवणार तुम्ही? ही ट्रिक, ही सगळ्यात पेपरला गेल्या बॅक साईडच्या पेजवर लिहून ठेवायची. म्हणजे इझिली तुम्हाला कन्वर्जन्सचे जे काही टॉपिक ओव्हरऑल 15 मार्क्स आहेत ते भेटून जातील. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूयात कॉम्बिनेशन फॉर्म्युलाचं. मला जर ट्रूथ टेबल लिहायचं आहे. ठीक आहे ना. हे तुम्हाला CS2मध्ये पण पाठक सर शिकवतीलच, पण हे मी जस्ट क्लिअर अप करून देतो तुम्हाला. आता कारण की ॲडिशन रूल, सबस्ट्रॅक्शन रूल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल सरांनी. 0 + 0, 0 + 1, 1 + 0, 1 + 1 हे कुठून आले आणि कसे आले ते मी सांगते तुम्हाला. बघा, बायनरी नंबर कंटेंट 0 and 1. हे किती इनपुट झाले रे बाळांनो? 2. किती इनपुट झाले? 2. पण ह्याच्यावरून मला काय काढायचं? ह्यांचं कॉम्बिनेशन काढायचं आहे. काय काढायचं मला? कॉम्बिनेशन. ज्यावेळेस तुम्ही इनपुट पास करता सर्किटला, ते कॉम्बिनेशनमध्ये पास करावं लागतं. तर ते कसे कॅल्क्युलेट करायचं? त्याचं फॉर्म्युला आहे. बघा, काय त्याचं फॉर्म्युला? 2m = n. ठीक आहे ना. हा तुमचा काय फॉर्म्युला? टू कॅल्क्युलेट द combination of inputs. I repeat the sentence. To calculate the combination of inputs, the formula is what? 2m = n. So here m is what? M is what? Number of inputs which is already given. ठीक आहे ना. जे गिवन इनपुट असतात ते कशाने डिनोट केले जातात? एमने. आणि एन म्हणजे काय? द एन अँड एम, दिस टू आर both concept same. Means what? Input. They two concept represent the input line, but the only difference between m and n is what? The m represent given input and n is the number of inputs of combination. ठीक आहे ना. or the combination of inputs. आता फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं तुम्हाला? 0 आणि 1 हे काय आहेत? 2 इनपुट आहेत. म्हणजे माझी एमची व्हॅल्यू काय झाली रे इथं? 2. किती झाली? 2. मग कसं होणार? 2^2. म्हणजे एम काय दिलं आहे तुम्हाला? काय दिलं आहे? एम 2. मग 2^2 म्हणजे किती झालं? 4. म्हणजे तुमचं किती आले कॉम्बिनेशन? 4 कॉम्बिनेशन आले. मग ते 4 कॉम्बिनेशन बायनरी सिस्टीममध्ये कसे रिप्रेझेंट करायचे ते बघा. आता बघा किती सांगितले कॉम्बिनेशन? 4. मग पहिलं काय येतं? इनिशियली 0 0 म्हणून 2 इनपुट आहे ए आणि बी. पहिलं सर्किट काय असतं? 0 0. नंतरनं एक ऑफ एक ऑन होतो. नंतरनं एक ऑन तर एक ऑफ. नाही तर दोन्हीच्या दोन्ही काय होतात? ऑन ऑन म्हणजे 1 1. म्हणून हे असे कॉम्बिनेशन येतात. काय तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1.
ठीक आहे ना. सर्किटमध्ये तुम्हाला इनिशियली व्हॅल्यू 0 पास करावी लागते, नाहीतर एक सर्किट ऑन म्हणजे एक इनपुट ऑन एक इनपुट ऑफ, त्याच्यामध्ये हे दोन, नाहीतर मग इनिशियली सगळ्यात सर्किट काय होतं नॉर्मली चालू होतं, म्हणून त्याला काय म्हणतात 1-1, म्हणजे काय होतं पूर्ण सेट होतं. म्हणून हे 4 कॉम्बिनेशन असे निघतात. समजलं सगळ्यांना. आता नेक्स्ट बघा, कन्व्हर्जन झाल्यानंतर तुम्हाला होतं बायनरी ॲरिथमॅटिक ऑपरेशन. मग त्या ॲरिथमॅटिक ऑपरेशन कोणते आहेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे, त्यातलं प्लस आणि डिव्हिजन आपण पटकन रिवाईज करू. आता ॲडिशनचे रूल आहेत, सांगा. 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 काय असतं 0 आणि कॅरी 1. हे काय येतं ते मी सांगते, असं का असतं ते सांगते रिझन. बघा आता 1 + 1 नॉर्मली डेसिमलमध्ये काय ती व्हॅल्यू तुमची 2. आता मला सांगा बायनरीमध्ये कन्वर्ट करा रे बाळांनो, ह्याला कसं होतं 0 0 0 1. मग आपण हे 0 कन्सिडर करायचे का नाही, मग हे 0 0 0 0 1 हे कन्सिडर करायचे का नाही. मग ह्याचं काय तर आहे आन्सर 2 येतं. मग 2चा बायनरी नंबर कसा असतो, असा बायनरी नंबर असतो 0 0 1. मग हे जे बीट आहे LSB बीट ते ॲज अ आन्सर कन्सिडर करतात आणि हा जो 1 आहे तो ॲज अ कॅरी कन्सिडर करतात. म्हणून याचं ॲन्सर असं येतं 2चं. काय येतं 1 + 1 ॲन्सर इज 0 आणि कॅरी इज 1, म्हणून ह्याला असं म्हणतात. समजलं हे का आलं असं, तर ह्याच्यावरून रिझन आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट रूल आहेत ते सबस्ट्रॅक्शनचे. सबस्ट्रॅक्शन 0 - 0 0, 0 - 1 काय असतं, बॉरो इज आन्सर इज 1, बॉरो इज 1. त्याच्यानंतर 1 - 0 म्हणजे काय येतं 1, 1 - 1 म्हणजे काय येतं 0. आता हे असं का आलं त्याचं मी एक रिझन सांगते. 0 - 1मध्ये 1 1 का सेट होतो, लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये 0 - 1 नॉर्मली काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येते -1. सगळं सोपं आहे, इथं लक्ष द्या. 1 हे ॲन्सरला पाठवलं त्यांनी आणि हा जो मायनस आहे ना, हे मायनस सिम्बॉल ह्याच्यावर रिप्रेझेंट करतो 1नी, म्हणून त्याच्यामध्ये ॲन्सरमध्ये 1 आणि बॉरोमध्ये 1 येतं. कळलं. इथं लिहून दिलं आहे बघा, मी इथं ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. जरी मी आत्ता तुम्हाला रेड पेनने एक्सप्लेन करते तर ते ऑलरेडी मी नोट्समध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता इथं पण रिझन दिलेलं आहे 0 - 1 म्हणजे काय ॲन्सर इज 1 आणि बॉरो इज 1. ते काय आहे त्याचं रिझन इथं दिलेलं आहे. आता लक्ष द्या, ॲडिशनमध्ये एक कॉन्सेप्ट आहे विच इज रिगार्डिंग टू सपोज ॲडिशन इज हॅपन बिटवीन स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट नंबर. देन व्हॉट हॅपन की जो MSBचा बीट असतो, MSB मीन्स व्हॉट दिस अँड द LSB मीन्स व्हॉट दिस बीट. ठीक आहे, तो MSBमध्ये जर तुमचा 9पेक्षा मोठा नंबर असेल तर त्यावेळेस तुम्ही काय ॲड करणार MSBमध्ये 60. आणि जर तुमचा LSB बीट म्हणजे काय, जो राईट साईडचा पार्ट आहे LSB बीट, जर ते तुमचं 9पेक्षा काय असेल मोठं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय ॲड करणार 06. म्हणजे कसं बघा बाळांनो, सपोज तुमचं 25 + 29 आहे असं आलं आहे आणि इथं ॲन्सर ॲक्च्युली किती आलं पाहिजे ते जर नाही आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, LSB जर बीट मोठा असेल तर त्याच्यामध्ये ह्या नंबरमध्ये तुम्हाला 06 ॲड करावं लागतं. म्हणजे हा झाला MSB, हा झाला LSB, म्हणजे 6 तुमचं कुठं ॲड होतो LSBमध्ये. ठीक आहे. आणि जर 9पेक्षा मोठा असेल तुमचा MSB बीट जर मोठा असेल तर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं 60. का, कारण की हा 6 कुठं ॲड होणार तुमचा MSBमध्ये आणि 0 कुठं ॲड होणार तुमच्या LSBमध्ये. म्हणजे LSBचा ॲन्सर चेंज होईल का, नाही. जिथं 0 ॲड होतो तिथं ॲज इट इज तो जो बीट आहे तो ॲज इट इज येतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे तुमचे सबस्ट्रॅक्शनमध्ये काय तुमचे जेव्हा तुमचं नॉर्मल स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अँड लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करायचं असेल सबस्ट्रॅक्शन तर काही होतात, काही होत नाही. ऑलमोस्ट तुमचे हेक्साडेसिमलपर्यंत होतात. अबव हेक्साडेसिमल नंबर जे आहेत त्यांचे सबस्ट्रॅक्शन होत नाही. का, तर त्यांचे किती बीट चालू होतात, डबल चालू होतात म्हणून. मग त्याच्यासाठी त्यांनी मेथड्स दिल्यात, तर त्या कोणत्या आहेत, 1's कॉम्प्लिमेंट अँड 2's कॉम्प्लिमेंट. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, 0 रिप्लेस बाय 1 अँड 1 रिप्लेस बाय 0. दिस इज द नॉर्मल कॉन्सेप्ट ऑफ युअर 1's कॉम्प्लिमेंट. अँड व्हॉट इज द 2's complement. So 2's complement means what? First you have to calculate the bar. Bar indicates the 1's complement. So you have to firstly calculate the 1's complement, and in that 1's complement you have to add the
वन. वाय वन? बिकॉज फर्स्ट स्टेपला काय करता तुम्ही? वन्स. त्याच्यानंतर पुढं जायचं आहे म्हटल्यावर कितीने इन्क्रीमेंट होणार? वननी. म्हणून तुम्हाला वन काय करावं लागतो? त्याच्यामध्ये ॲड करावं लागतो. त्याच्यावरून काय निघतं? टूज कॉम्प्लिमेंट. ह्याचे रिझन कळाले सगळ्यांना तुम्हाला? इथं वनच काय ॲड करायचा, कारण की टूज म्हणजे काय? एकनी इन्क्रीमेंट होतं. त्याच्यामुळं इथं ए बार म्हणजे काय? वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये वन तुम्हाला ॲड केल्यानंतर तुम्हाला काय भेटतो? टूज कॉम्प्लिमेंट विच इज रिप्रेझेंटेड बाय युअर डॅश. ठीक आहे. ते एक सिंगल कॉमनली रिप्रेझेंट होतो तो. ठीक आहे. डॅशच म्हणतात मोस्टली त्याला, आणि वन्स कॉम्प्लिमेंटला काय म्हणतात? बार म्हणतात. तर हे सबस्ट्रॅक्शनचे रूल दिलेत जे ऑलरेडी तुम्हाला सरांनी शिकवलेत. एक जस्ट रिकॅप मारते मी. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कसं काय सबस्ट्रॅक्शन करायची, त्याची ही मेथड सांगितली. ही मेथड वेगळी आहे आणि सबस्ट्रॅक्शनच्या मेथड वेगळ्या आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, बायनरी नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो, एचा, नंतर बीचा, नंतर वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा त्या नंबरचा बीचा, आणि त्याच्यामध्ये ए प्लस बी बार ॲड करून जर कॅरी प्रेझेंट असेल तर एंड अराऊंड करायचं, म्हणजेच आन्सर काय असतं? पॉझिटिव्ह. आणि जर कॅरी ॲबसेंट असेल तर काय असतं? ते निगेटिव्ह. म्हणजेच त्याला काय करायचं? वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं. हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. आता टूज कॉम्प्लिमेंटमध्ये काय करतो आपण? सेम बायनरी नंबर ऑफ ए, बायनरी नंबर ऑफ बी, नंतर कॅल्क्युलेट द टूज कॉम्प्लिमेंट ऑफ युअर बी. मग त्याच्यामध्ये फोर्थ स्टेप काय करतो आपण? ॲड ए प्लस बी डॅश म्हणजे टूज कॉम्प्लिमेंट. ह्याच्यामध्ये पण सेम इथं दिलेलं आहे. जर कॅरी प्रेझेंट असेल तर ॲन्सर पॉझिटिव्ह आणि डिस्कार्ड करायची ती कॅरी. जर ॲन्सर निगेटिव्ह हे असेल, ॲबसेंट असेल कॅरी, तर तुम्ही काय करता? तिथे निगेटिव्ह आणि टूज कॉम्प्लिमेंट घेतात. हे झालं तुमचं ओव्हरऑल. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे सगळ्यात सोपं आहे. मल्टिप्लिकेशनला बायनरी नंबरमध्ये करून 1 बाय 1 हे करायचं, आणि इकडे पण सेम 1 बाय 1 बिटनी डिव्हिजन करायचं. जर सपोज तुम्हाला नाही समजलं तर ते मी वाटलंच तर परत एक्सप्लेनेशन देईल. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकता. नेक्स्ट लेक्चर आपण कोणतं स्टार्ट करणार आहे? व्हिज्युअल बेसिक. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला इझिली जाईल. थँक्यू.